नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती। आयुर्वेदामध्ये ऋतूनुसार पंचकर्म सांगितलेले आहेत। आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये थंड वातावरण असतं, शीत हवामान असतं, त्याशिवाय आर्द्र म्हणजे कसं की आभाळ आलेलं असतं आणि या आभाळात तुम्ही सुद्धा अनुभव घेतलेला असेल की जुनी दुखणी वरती येतात। म्हणजे काय, ज्यांना लागलेलं असतं, मुकामार झालेला असतो किंवा कधी पडलेले असतात तर ते आता आभाळ आल्यावर जास्त दुखतं। तर ते का? कारण जो वात शरीरात असतो तो आभाळ आल्यास कोंदत होतो आणि त्याने दुखणं जास्त वाढतं। तसेच शीतगुणाने वातवृद्धी सुद्धा होते आणि त्यामुळे अजून ते ठणकासूज वेदना दाखवतात किंवा ज्यांना वातव्याधी आहेत, कंटिन्यू सांधेदुखी असते ती या काळात म्हणजे वर्षा ऋतू पावसाळ्यामध्ये जास्त होते। आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये या काळात बस्ती पंचकर्म सांगितलेलं आहे। बस्ती ही वाताची अर्धचिकित्सा सांगितलेली आहे। म्हणजे काय, बस्तीमुळे वाताचं नियंत्रण किंवा ते कंट्रोल होण्यास मदत होते। आता बस्ती म्हणजे काय, तर इनिमा म्हणजेच काय, गुदावाटे म्हणजे आपल्या ॲनसद्वारे काढा किंवा तेल तुपाचा बस्ती दिला जातो। म्हणजे काय, गुदावाटेत एका नळीतून काढत तूप किंवा तेल हे सोडलं जातं आणि त्यामुळे काय होतं की जो आपला पोटामध्ये जो काही वात संचिती झालेली असते, पूर्ण शरीरामध्ये वात संचिती झालेली असते ती बाहेर येते। आता बस्तीचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक तर स्नेह बस्ती आणि एक काढ्याचा बस्ती। आता स्नेह बस्ती कधी द्यायचा, काढ्याचा बस्ती कधी द्यायचा असतो किंवा या वाताच्या चिकित्सेमध्ये बस्ती कशी काम करते हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना वाताचे त्रास आहेत किंवा ज्यांना संधिशूल सारखा होतो, हातपाय सारखे दुखतात, कंबरदुखी जास्त होते, अशा सर्वांनी या वर्षा ऋतूमध्ये म्हणजेच काय पावसाळ्यामध्ये बस्ती हे नक्की करून घ्या। धन्यवाद।